दिवसेंदिवस शेतकरी अधिक अडचणीमध्ये येतोय. शेतामध्ये पिकवलेल्या पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाही. आता आपण ह्या निरगुडे गावामध्ये आहोत. आपण पाहतोय हा याचा टोमॅटोचा बाग साधारण 2 एकर सगळा बाग आहे. बाजारभाव नसल्यामुळे अक्षरशः शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडणं सोडून दिलेलं आहे. टोमॅटोला अवघा 5 ते 10 रुपये बाजारभाव असल्यामुळे आता ही अक्षरशः चांगली लधडलेली टोमॅटो शेतकऱ्याला सोडून द्यावे लागलेले आहेत. लाखो रुपयाचा खर्च यामध्ये शेतकऱ्याचा वाया गेलेला आहे. मल्चिंग पेपर आहे, कारवी आहे, तारा आहेत, त्याचं औषध फवारणी आहे. परंतु सध्या 5 ते 10 रुपये बाजारभाव असल्यामुळं शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे. गेल्या महिनाभरापासून टोमॅटोचे बाजारभाव एकदम डाऊन झालेले आहेत, पडलेले आहेत. यामुळे शेतकरी सध्या खूप अडचणीमध्ये आहे. शेतकऱ्याला टोमॅटोचं पीक घेत असताना लाखो रुपयाचा खर्च येत असतो. मजुरांचा खर्च, वाहतुकीचा खर्च, तोडणीचा खर्च आणि 5 ते 10 रुपये किलो बाजारभाव असल्यामुळे तोडणी वाहतुकीचा खर्च परवडत नाही. त्यामुळं अक्षरशः वावरामध्येच आपल्याला हा लाल चिखल पाहायला मिळतोय. शेतकरी सध्या खूप अडचणीमध्ये आहे. बळीराजाला कोणाचाही आधार नाही. राज्य सरकार, केंद्र सरकार आपण म्हणतो हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, परंतु तशी परिस्थिती दिसत नाही. सध्याची ही परिस्थिती का बाजारभाव पाहता टोमॅटोचे जर असे बाजारभाव पडले असतील आणि शेतकऱ्यांना अक्षरशः टोमॅटोच्या बागा सोडून द्याव्या लागत असतात तर हे दुर्दैव आहे. सांगतात व्यापारी टोमॅटोची आवक जास्त आहे. प्रत्येक राज्यामध्ये टोमॅटोची आवक वाढलेली आहे, त्यामुळे बाजारभाव पडलेत. सध्या उन्हाळा प्रचंड आहे. टोमॅटो लवकर पक्व होतात, आवक वाढते. कारण काही असो, परंतु बाजारभाव डाऊन असल्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण कोलमडले. जर ज्यावेळेस टोमॅटोचे बाजारभाव पडतात, जर बाजार समितीने एखादी फॅक्टरी सुरू केली ज्यूसची, टोमॅटोची, केचपची किंवा इतर काही पदार्थ बनवण्याची, पावडर बनवण्याची, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीला नारायणगावला 13 एकर जागा पडू नये, त्या ठिकाणी ते फॅक्टरी करू शकतात. संजयराव काळे सभापती एक विजनरी असलेला सभापती आहे. त्यांनी सुद्धा तालुक्यामध्ये थांबून इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कधीतरी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पण काय व्यथा आहे ते सुद्धा समजून घेतलं पाहिजे. बाजार समितीचे उपसभापती काळे हे सुद्धा कधी शेतकऱ्यांच्या बांधावर दिसत नाही. सभापती संजयराव काळे, उपसभापती प्रीतम काळे, आपण जरा शेतकऱ्यांचे प्रश्न, अडीअडचणी शक्य तेवढं सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर तरकारी भाजीपाला असेल, टोमॅटो विक्री असेल किंवा संध्याकाळच्या धना, मेथी, शेपू हे जे विक्रीला येतात त्यावेळेस व्यापाऱ्यांकडनं काय अडवणूक होते का, कटताकड होते का, याबाबतची पाहणी करणं गरजेचं आहे. जुन्नर तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील जे जुन्नर तालुक्यातील नारायणगावची तरकारी मार्केट असेल, धना मेथी लिलाव असेल किंवा टोमॅटो मार्केट असेल, हे संपूर्ण पुणे जिल्ह्याच नाही तर महाराष्ट्रामध्ये एक वरच्या क्रमांकाचं हा लिलाव म्हणून ओळखला जातो. परंतु त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. सध्या बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. शेतकऱ्याला बाहेर कशा पद्धतीने काढता येईल समुपदेशन करणं गरजेचं आहे. कृषी विभाग म्हणजे शासनाचा जो कृषी विभाग आहे हा पांढरा हत्ती आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. पंचायत समितीचाही कृषी विभाग आहे, त्यांच्याकडूनही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन होणं अपेक्षित आहे, परंतु तसं होताना दिसत नाही. जर वेळच्या वेळी मार्गदर्शन केलं तर शेतकरी शेतामध्ये कधी कुठलं पीक घ्यायचं याबाबतचं नियोजन करू शकतो. परंतु शेतकऱ्यांना योग्य प्रकारे योग्य वेळी मार्गदर्शन होत नसल्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणी वाढतात. आता या ठिकाणी आपण पाहतोय हा एवढी मोठं टोमॅटोचा बाग आहे, साधारण 2-2.5 एकर टोमॅटोचा बाग आहे. त्याला टोमॅटो प्रचंड लगडलेले आहेत, लाल बुंद टोमॅटो आहेत. बाजारभाव नसल्यामुळे याच वावरामध्ये हा संपूर्ण लाल चिखल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. शेतकऱ्याच्या डोळ्यातनं अक्षरशः अश्रू वाहत असणार आहे. कोण त्यांचे डोळे पुसणार, कोण त्यांचे प्रश्न सोडवणार. हे मायबाप सरकार शेतकऱ्यांचं आहे. सरकारलाही देणं घेणं नाही, विरोधी पक्षालाही देणं घेणं नाही. विधानसभेच्या निवडणुका झाल्यात, लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था मुखी बिचारी अशीच झालेली आहे. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, निरगुडे.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.